ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. हा बाप्पा, आज बाप्पाला मला विनंती करायची आहे की बाप्पा तू मोदक मोदक करतो. 21 मोदक, 11 मोदक, 5 मोदक, सगळं मोदक मोदक करतो. हा प्रत्येक संकष्टीला प्रत्येक भक्त सांगतो की बाप्पाला मोदक पाहिजे. मग ते उकडीचे मोदक पाहिजे, ते तळलेले मोदक पाहिजे. अरे असे नाना प्रकारचे मोदक आणि नाना प्रकारचे म्हणजे मिठाईमध्ये असलेले मोदक, काजू मोदक, हे ते प्रकार बाप्पाला मोदक आवडतात. अरे बाप्पाला मोदक आवडतात खरं आहे, पण तो कधी आपल्यासमोर खातोय का? कधी आपण त्याला खाताना बघतो काय? आपणच 21 11 11 आपणच ठरवायचे, आपणच आणायचे, आपणच खायचे. हे एक नवीन तंत्र आहे. मला काही कळत नाही असं का? आणि आपण सगळे म्हणतो की नाही बाप्पाला आवडतं, बाप्पाला मोदक आवडतं. अरे बाप्पांनी कधी एक तरी मोदक तुमचा खाल्लाय का? एक तरी तुम्ही बघितलंय का खाताना? नाही ना? मग असं जो आपण म्हणतोय, पण जो बाप्पा मोदक मागतोय, मोदक देतोय अशी भावना आपल्या आहेत. त्यामागे काहीतरी शास्त्र असेल पहिल्यापासून, म्हणजे पूर्वीच्या काळापासून आपण मोदक देवाला लावतोय. त्यामागे काहीतरी इतिहास असेल. हा आपण कधी विचार केलाय का? नाही. तर ह्याच्यामागे महान आता आपण जो म्हणतो की प्रत्येक वेळेला मी असं केलं, मी तसं केलं, मी असं केलं. अरे मी म्हणजे कोण? मी म्हणजेच परमेश्वर आहे आणि तो सगळं करत असतो. आणि तुम्ही म्हणता की मी असं केलं असं नाही. सगळं काही मी करत असतो. मी म्हणजेच परमेश्वर करत असतो आणि आपण म्हणतो आता निमित्त असतो. ओम गणपते नमः. आता त्याच्यावर तुम्ही विचार करा की बाप्पा मोदक मागतो. खरोखर खरोखर तो आपला मोदक मागण्यामागल्या आपल्या भावना काय आहेत, आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे, हे तो बघत असतो. तुम्ही हा विचार अप्रत्यक्षपणे केला तर तुम्हाला कळू नये. नाही, बाप्पा आपली खरोखर प्रतिष्ठा बघतो. खरं का बघतं, हा आपण मागतो तो आपल्याला देतो का? आणि तो देत असेल तर मग आपण त्याला काही द्यायला नको का? असं त्याचं एक वेगळं वातावरण असतं, वेगळं एक मोठं अगदी ज्याला आपण म्हणू की इतिहासामध्ये असं नोंद करावी असं त्याचं नोंद आहे, करावी म्हणजे आहेच. की महाभारतामध्ये, रामायणामध्ये सगळं देवाचं कौतुक होतं. हा जो देव आहे, हा देव आहे म्हणजे शक्ती आहे. एक जी शक्ती अशी आहे की ती मानवाला नम्र व्हावंच लागतं, की त्याच्यापुढे कोणाचाच इलाज नाही आहे. आज जे आपलं देह आहे, आपलं शरीर आहे, तेच म्हणजे मानवाला दिलेलं दान आहे. प्रत्येक गोष्ट, नाक, कान, अगदी अगदी केसावर असलेले केस, बारीक केससुद्धा हे देव देतो. पण ते प्रत्येक गोष्टीचा त्याला आपल्याला उपयोग असतो. ते जर गोष्ट नसेल तर फार विचित्र होऊन जाईल, फार भयानक होऊन जाईल. हा पण विचार केला. कधी तुम्ही पायाला लागलं, नखाला लागलं तर आपण म्हणतो अरे पायाचं नख, तेव्हा तर आपल्याला पायाच्या नखाची आठवण पडते. कधी आपल्या डोळ्यात लागलं, डोळ्यात कचरा गेला तेव्हा आपल्या डोळ्याची आठवण पडते. पण हे आणि आपण 2 पायावर चालतो, 2 पायावरती चालतो म्हणजे किती तो बॅलन्सिंग आहे बघा. किती तोल सांभाळ केला जातो आपला. 2 पायाचा 2 टाच 5 एक 9 8-9 इंचाची 8-9 इंचाचा पाय असतो. एक आणि रुंदीला 2-4 इंचाचा असतो आणि त्याच्यावरती आपला देह 50 किलो, 100 किलो वजनाचं, 150 किलो, 200 किलो वजन आपण सांभाळतो. हे काय नवल नाही का? हे सगळं आहे ते देवच करतोय आणि देव आपली परीक्षा बसतो आणि उगीचच आपल्याला तो सांगतो मला मोदक हवे, लाडू हवे, काय, आणि आपणच करतो आणि आपणच खातो. पण एक त्याच्यामागे एक मोठं गूढ आहे. ते म्हणजे देवाचं आपल्याकडे लक्ष असतं. तो आपण काय करतो, आपण काय नाही करतो, आपल्याला काय पाहिजे, काय नको हे सगळं बघत असतो आणि आपल्याला त्याला देताना जी काही अडचण येते तो पण देव बघत असतो. हे लक्षात आलं. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आणि म्हणून देवाचं नामस्मरण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. असं त्यांचं देवाचं नामस्मरण करा.
ओम गम रे नमः